15 ते 18 लाख लोक जेवतील एवढा त्यांनी किराणा बाजार आणलाय। 5 ट्रक किराणा बाजार आणलेला आहे आणि तांदळापासून पूर्ण लाकडापर्यंत कर्नाटकामधून आणतात आणि जेवणामध्ये 5 पक्वान पोळी, दूध, तूप, खीर, मसाले भात, विविध प्रकार। 250-300 एकर शेती पिकून गाईचं गोपालन करून नारळ विक्रीतून फळभाजी विक्रीतून हे अन्नदान होतं। वारीच्या वाटेवर आपण अन्नदान होताना पाहिलंय, मात्र जेव्हा पंढरपूरमध्ये आलो त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती अन्नदान केलं जातंय। जवळपास 18 लाख भाविक किंवा वारकरी या अन्नदानाचा प्रसादाचा लाभ घेतील अशी व्यवस्था कर्नाटकच्या दानेश्वर महाराजांनी केलेली आहे। 5 ट्रक माल, 1200 सेवेकरी आणि वारकऱ्यांना, लाखो वारकऱ्यांना अन्नदान। त्याच ठिकाणी आहोत। मोठ्या प्रमाणावरती रोजच्या रोज अन्नदान केलं जातं आणि त्याची बनवण्याची प्रक्रिया देखील याच ठिकाणी केली जाते। जवळपास हे महाराज गेली 40 वर्षाहून कर्नाटकाहून महाराष्ट्रामध्ये येतात आणि लाडक्या विठुरायाला ही आपली सेवा अन्नदानाच्या मार्फत चरणी त्याच्या अर्पण करतात आणि आज लाखो वारकरी या अन्नदानाचा लाभ घेत आहेत। कशा प्रकारे अन्नदान केलं जातं आणि आज किती वर्ष झाली तुम्हाला अन्नदानाला आणि याच्यामध्ये काय काय म्हणतात की विठ्ठल कर्नाटकू आणि कर्नाटकचे श्री चक्रवर्ती अन्नदानेश्वर आप्पाजी जे की बसवगोपाल नीलमाणिक मठ स्थापन करून 1970 मध्ये त्यांनी अन्नदान चालू केले। महासुपर गृह कर्ज व्याजदर आत्ताच अप्लाय करा आणि स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा। महाराष्ट्र आज घडीला 15 ते 18 लाख लोक जेवतील एवढा त्यांनी किराणा बाजार आणलाय। 5 ट्रक किराणा बाजार आणलेला आहे आणि तांदळापासून पूर्ण लाकडापर्यंत कर्नाटकामधून आणतात। 1200 सेवेकरी त्यांचे सेवेमध्ये आहेत आणि ही सेवा जी चालते सकाळी चहा, बिस्किट, टोस्ट, नंतर 6च्या नंतर मसाले भात, बुंदी, शिरा, जिलेबी, भजे आणि सकाळी जे 9च्या नंतर जे जेवण चालू होतं जवळपास रात्री 11-12 पर्यंत, म्हणजे जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत जेवण असा आप्पाचा नियम आहे। आणि जेवणामध्ये 5 पक्वान पोळी, दूध, तूप, खीर, मसाले भात, विविध प्रकार, म्हणजे आपल्याला पुरडीपर्यंत एवढं मोठं अन्नदान एवढे व्यवस्थित पद्धतीनं। मी 12 वर्षापासून सेवेमध्ये असतो, तुळजापूरून येतो। कन्नडचे 1200 लोक कर्नाटकचे आणि आप्पा हा आजच्या कलियुगातला चालू अवतार मानलं गेलंय। सर्व भक्त सांगतात त्यांच्या कृपेने एवढं येतं। 250-300 एकर शेती पिकून गाईचं गोपालन करून नारळ विक्रीतून फळभाजी विक्रीतून हे अन्नदान होतं। एवढं मोठं अन्नदान बघून आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटतं। आज तुम्ही म्हणताय की 5-6 ट्रक माल भरलाय, 18 लाख लोकांना अन्नदान केलं जातं। साधारण अन्नदान कधीपासून सुरू झालं आणि ती कधीपर्यंत असणार आहे? अन्नदान 30 तारखेला आम्ही सकाळी चालू केलेलं। 7 तारखेला म्हणजे आमचं दही भात होतं। 7 तारखेला द्वादशी दिवशी दही भात करून भक्तांना खाऊ घालून आमचे सांगता होते। तुम्ही 12 वर्ष सेवेमध्ये आहात, तर काही सेवेचं मूल्य घेतात की निशुल्क सेवा केली जाते? सगळे सेवेला स्वखर्चाने या ठिकाणी येतात आणि स्वतः आप्पाजी सगळा बाजार घेऊन 40 वर्षापासून अखंड सेवा देतात। सगळ्या वारकऱ्यांना मोफत जेवण, सर्व वारकऱ्यांना रात्रंदिवस। आणि एवढं प्रेमानं, कसं एवढं प्रेमानं आप्पाजी करू शकतात ते जे सांगतात ते आमचे सगळे सेवेकरी बनवून भक्तांना खाऊ घालतात। बारीपासून जवळपास शेवटच्या टोकापर्यंत आणि ह्या रोडला त्या कोपऱ्यापासून अर्धा किलोमीटर लोक जेवतात। माझ्या हिशोबाने मिनिटाला 1000 लोक जेवत असतील। 12 टेबलला अन्नदान असतं रोज 12 टेबलला अन्नदान, सकाळ संध्याकाळ। 1200 सेवेकरी म्हणलं तर 1.5 लाख लोक दररोज जेवतील एवढं मोठं अन्नदान, खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान असतं। पंढरपूरच्या विठुरायाला भेटायची जिथं दर्शन बारी होतो त्याच दर्शन बारीच्या लगत हे मोठ्या प्रमाणाचं अन्नदान दानेश्वर महाराज जे कर्नाटकचे आहेत ते इथं येऊन गेली 12-15 वर्ष अधिक सेवा देत आहेत। यंदा 18 लाख लोक या प्रसादाचा लाभ घेतील असा त्यांनी अंदाज वर्तवला आहे। 5 ट्रक किराणा माल आणलेला आहे, 1200 सेवेकरी त्यांच्या समवेत आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती अन्नदान करून ती आपली विठुरायाच्या चरणी सेवा अर्पण करतायत। कॅमेरामन ज्ञानेश्वर फडसह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पंढरपूर।